आपल्या सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं ही दोन माणसं देव माणूस म्हणून लाभलेली आहेत. अजितदादा असतील, या तिघांच्या बाबतीमध्ये एका शब्दात सांगायचं झालं तर रातोरात कोणी मोठा होत नसतो. मोठा होण्यासाठी त्याच्या मनाचा मोठेपणा असावा लागतो. अशी ही दिलदार माणसं महाराष्ट्राला लाभली आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब बोलताना त्यांच्याकडून राहून गेलं कारण कामांची फार मोठी यादी आहे. आपल्या ईशान्य मुंबईतलं सगळ्यात महत्त्वाचं राजावाडी हॉस्पिटल आहे. तिथे गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा पहिल्यांदा मी मांडलं की तिथल्या प्रत्येक पेशंटला सायनला KMला जावं लागतं, तर मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जातीनं लक्ष घातलं. आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं अभिमान वाटेल असं कॅन्सरपासून सगळ्या गोष्टींचा उपचार होणारं आणि जिथे एकही रुपया खर्च येणार नाही असं राजावाडी हॉस्पिटलचं काम जून महिन्यापासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून सुरू होतं आहे. कदाचित मुंबई आणि महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल असं असेल की जिथे केस पेपरला सुद्धा एक रुपया सुद्धा लागणार नाही. औषधाची तर गोष्टच वेगळी. मुख्यमंत्र्यांमुळे आणखी एक मोठं काम होतं. 56 वर्षापासून मागणी होती अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं. 1 रुपया नाही, 1, 2, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी पण नाहीत. माननीय मुख्यमंत्र्यांमुळे आणि देवेंद्रजींमुळे 305 कोटी रुपये पास झाले. आणि जुलैमध्ये जगाला हेवा वाटेल असं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आपल्या घाटकोपरला उभं राहतंय. त्याचं देखील भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून होतंय. ही अभिमानाची गोष्ट आहे. 305 कोटी रुपये. कधी तुम्ही आजपर्यंत ऐकलंय मुंबई शिवसृष्टी झाली? छत्रपती शिवरायांच्या नावानं अनेकांनी मतं मागितली. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अनेक लोकांनी मतं मागितली. पण पहिलं आपलं सरकार असं आहे की माझ्या घाटकोपर मतदारसंघामध्ये एकीकडे छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी आणि त्याच्या बाजूला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महामानव सृष्टी उभी राहते फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्र्यांमुळे. त्याच्यावर असलेली सगळी रिझर्वेशन काढण्याचे आदेश दिले. 90% काम पूर्ण झाले. आणि जेव्हा जुलैमध्ये त्याचं भूमिपूजन होईल तर त्यावेळेस आता मिहीर आमदार म्हणून आहेत पण त्यावेळेस ते खासदार म्हणून त्या ठिकाणी येतील आणि एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं त्याही गोष्टीचं भूमिपूजन होईल. ही सगळी कामं याचं पूर्ण श्रेय माननीय मुख्यमंत्र्यांचं. एवढंच या ठिकाणी मांडणं गरजेचं होतं. खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.